छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीचं प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरलं. महाराजांनी आपल्या मावळ्यांकडे आणि प्रतापगडाकडे शेवटचं डोळे भरून बघितलं. आपल्या मावळ्यांना देखील माहिती नव्हतं गेल्यावरती वापस यायचं की नाही, कारण गेल्यावरती मृत्यू तय होता. महाराज जिथं उभे होते तिथं आपले सर्व मावळे बाजी, यसाजी, तानाजी हातामध्ये शमशेर घेऊन उभे होते. महाराजांचा जसजसा एक एक पाऊल शाम्यानेकडे पडत होता तसतसं आपल्या मावळ्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. आपल्या मावळ्यांना भीती नव्हती, परंतु काळजी होती ती महाराजांच्या जीवाला काही झालं नाही पाहिजे, कारण समोरचा शत्रू हा खूप मोठ्या बलाढ्य होता, कपटी होता, पण आणि त्याच्या शब्दावर विश्वास ठेवणं हे फार धोक्याचं होतं. परंतु महाराज हे फक्त पराक्रमी योद्धे नव्हते, तर दूरदृष्टी असलेलं नेतृत्व होतं. महाराजांनी आपल्या मावळ्यांना समजावलं होतं, धैर्य म्हणजे अंधपणे पुढे जाणे नव्हे, तर संकट ओळखून त्यावर मात करणे होय. महाराज खानाच्या भेटीला गेले, पण निष्काळजीपणे नाही. स्वतःची आणि स्वराज्याची जबाबदारी ओळखून सावधानता, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास सोबत घेऊन गेले. आणि ज्यावेळी विश्वासघात होण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही, कारण हे युद्ध हे वैयक्तिक शौर्याचं नव्हतं, तर स्वराज्याच्या अस्तित्वाचं होतं. महाराजांनी आणि आपल्या मावळ्यांनी ह्याच्यावरून एकच सिद्ध करून दाखवलं की समोरचा शत्रू कितीही बलाढ्य असला, तुमचं ध्येय जर स्पष्ट असेल आणि नेतृत्व जर धैर्यवान असेल, तर कसलाही अफजल खान आला तरी आपल्या स्वराज्य थांबवू शकत नाही. शिवाजी महाराज म्हणायचे की जिंकणं हे फक्त तलवारीनं नाही, तर बुद्धी, धैर्य आणि आत्मसन्मानाने होतं. जय शिवराय, जय शंभूराजे.